नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम सी 24 तास परिवाराच्या वतीनं सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी शहरामध्ये मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा। पतंग उडवण्याचा बालगोपाळांनी घेतला आनंद। रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयामधील मुख्याध्यापक खैरनार यांच्या बदलीमुळे पाणवले सर्वांचेच डोळे। नियमबाह्य रस्त्याच्या कामाची तपासणी करावी यासाठी सागर घोलप यांनी सुरू केलेलं उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित। आणि संगमनेरमध्ये विद्यार्थ्यांच्या धमाकेदार सादरीकरणानं युवा जल्लोष 2020 ठरलाय संस्मरणीय। साईनाथ साडी डेपो। आपल्या राहुरी शहरात साईनाथ साडी डेपो मध्ये प्युअर सिल्क, कांजीवरम सिल्क, पैठणी, बनारसी शालू, लाछा, कुर्ती, ड्रेस मटेरियल्स, शूटिंग, शर्टिंग सर्व प्रकार उपलब्ध। आमच्याकडे सुरत, बेंगलोर, मऊ, बनारस, कलकत्ता, जयपूर येथील सर्व साड्या उपलब्ध। देण्या घेण्याकरता आहेराच्या साड्या होलसेल दरात उपलब्ध। आकर्षक सूट। साईनाथ होलसेल साडी डेपो, ठिकाण आदित्य कॉम्प्लेक्स, सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेजवळ, कॉलेज रोड, राहुरी, जिल्हा अहमदनगर। संपर्क 37। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। मकर संक्रांती निमित्त राहुरी शहरामध्ये बालगोपाळांसह तरुणाईनं दिवसभर पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटलाय। तर महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेतलंय। यावेळी सुवासिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावत वाण दिलाय। 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती निमित्त राहुरी शहरामध्ये बालगोपाळांसह तरुणाईनं दिवसभर पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटलाय। तर महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेतलंय। यावेळी एकमेकींना हळदी कुंकू लावत वाण दिले आणि वौसाईचा कार्यक्रम राबवलाय। भारतीय संस्कृतीनुसार मकर संक्रांती हा सण पुरातन काळापासून चालत आलाय। काळ्या रंगाची वस्त्र ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात, म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला काळ्या रंगाची वस्त्र नेसण्याची प्रथा आहे। दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रित्यर्थ पतंग उडवण्याची प्रथा आहे। थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात। वर्षभरामध्ये कोणाशीही मतभेद, भांडणं झाली असतील, अबोला धरला गेला असेल तर त्यांना देखील तिळगुळ देऊन हितसंबंध सुधारावेत, हेच या मकर संक्रांतीचं उद्दिष्ट आहे। मकर संक्रांत हा भारतामधील पौष महिन्यामध्ये येणारा एक शेती संबंधी आणि महत्त्वाचा भारतीय सण आहे। भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे। या दिवसामध्ये शेतामध्ये आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचं वाण एकमेकींना स्त्रिया देत असतात। हरभरे, ऊस, बोरं, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडामध्ये भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात। यावेळी बायका उखाणे घेतात। हा सण जानेवारी महिन्यामध्ये आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यामध्ये येतो। याशिवाय तीळ आणि गूळ, लाडू आणि इतर पदार्थ देखील बनवले जातात। यावेळी सुहासिनी महिला या सुगडामधील वस्तूंचं आदान प्रदान करतात। असं समजलं जातं की यामुळे तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं। मकर संक्रांतीला आंघोळीसाठी आणि देणगीचा सण देखील म्हटलं जातं। या दिवशी यात्रेकरू आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं महत्त्वाचं आहे। तसेच तीळ, गूळ, खिचडी, फळं आणि राशीचक्र यानुसार देणगी मिळते, सद्गुण प्राप्त होतो। असे मानले जाते की या दिवशी दान केलेल्या देणगीमुळे सूर्यदेव आनंदित होतो। या सर्व समजुती व्यतिरिक्त मकर संक्रांत उत्सव उत्साहात पार पडतो। या दिवशी पतंग उडवण्याला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे शहरामध्ये बालगोपाळांसह तरुणाईनं मोठ्या आनंदानं पतंग उडवण्याचा आनंद घेतला। तर अनेक ठिकाणी डीजे लावून नाच गाण्याचा आनंद लुटण्यात आलाय। मकर संक्रांतीचा गोडवा निर्माण करणारा
सण 15 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मकर संक्रांती हा सण आपल्या पूर्वीपासून चालत आलेला आहे. ह्या सणाचं महत्त्व म्हणजे हा सण 3 दिवस चालतो. सूर्य हा मकर राशीत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. आदल्या दिवशी भोगीत साजरी करतात, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांती म्हणून साजरी करतात. या दिवशी तिळगुळ घेऊन थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात आणि आपल्या पतीच्या संरक्षणासाठी आणि दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी महिला मंदिरात जातात आणि ववसतात, तिथे एकमेकींनाही ववसतात. या निमित्ताने रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो. एवढे बोलते. हो, मी सौ सीमा देवेंद्र ठोकळे, राहुरी. आम्ही मकर संक्रांतीचा सण आहे त्यामुळे इथं महादेवाच्या मंदिरामध्ये जमलेलो आहोत. आज पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. परंपरेनुसार चालत आलेला हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. महिला एकमेकांना वाण देऊन हळदी कुंकू लावून हा सण साजरा केला जातो. अशा प्रकारे महिलांचा उत्साह या सणामध्ये दिसून येतो. मकर संक्रांत हा सण फार जुना आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे महिला एकत्र येण्यासाठी हा सण उत्साह साजरा करत असत. पूर्वी सगळं म्हणजे धान्य वगैरे भरपूर असायचं. मग आता पण आम्ही महिला एकत्र येतो, एकमेकींना वाण वगैरे देतो आणि आनंदात हा उत्साह साजरा करतो. संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही सगळ्या बायका एकत्र जमतो, सगळ्याला हळदी कुंकाचे वाण वगैरे देतो. त्या निमित्ताने आम्ही सगळे कार्यक्रम वगैरे सगळं हळदी कुंकू ठेवून नियोजन करेल असते. आणि काळे कपिली गाय उतरली कानाला, सुखदेव मेत्राचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. संगमनेर येथील मुस्लिम समाजानं सय्यद बाबा चौक या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. या उपक्रमामधनं संगमनेरमध्ये सर्वधर्म समभावाचं दर्शन घडलंय. संगमनेर येथील मुस्लिम समाजानं सय्यद बाबा चौक या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांची भोजन व्यवस्था केली होती. त्यामुळे या माध्यमामधनं संगमनेरच्या मुस्लिम समाजानं सर्वधर्म समभावाचा संदेश दिलाय. आळंदी ते त्र्यंबकेश्वर इथे वारकऱ्यांची पायी दिंडी संगमनेर शहरामधनं जात असताना ते शहरामधील सय्यद बाबा चौक येथील दर्ग्यावरती देखील ही दिंडी येते. यावेळी शेहबाज शेख, समीर शेख, फारुख शेख, बिंडू जहागीरदार, जावेद शेख, मुख्तार शेख, नसीर शेख आदी युवकांनी एकत्रित येऊन वारकऱ्यांना जेवण देण्याचं ठरवलं. मग त्याप्रमाणे सर्व युवक कामाला लागले. काही वेळामध्येच जेवण तयार झालं आणि बाबांच्या दर्ग्याच्या समोरच या सर्व वारकऱ्यांना जेवण देण्यात आलंय. यावेळी वारकऱ्यांनी दर्ग्याच्या समोर भजन आणि कीर्तन म्हणत भक्तिभावानं जेवणाचा आस्वाद घेतला. संगमनेरच्या मुस्लिम युवकांनी जेवण दिल्याबद्दल या युवकांचे वारकऱ्यांनी आभार मानले. तसेच संगमनेरच्या मुस्लिम समाजामधील युवकांनी सर्वधर्म समभावाचा संदेश देत सर्व समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय. संगमनेर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आमचं वारकरी संप्रदायाचं सय्यद बाबा यांच्याकडून कर्ज स्वागत करण्यात आलं. आम्हाला फळवाटप झाले, जेवण दिलं. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपण कुठं चालला आहे? आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललो. कुठून आले? आम्ही दिवाळंदी करून चाललेलो आहे त्र्यंबकेश्वर. हमारे संगमनेर शहर से एक वारकरी समाज की दिंडी जा रही थी, हिंदू समाज की. तो हमारे मुसलमान भाइयों ने उनका यहाँ पे इस्तेकबाल किया और उनको खाने का, नाश्ते का थोड़ा प्रोग्राम करते हुए उनको एक खिदमत का मौका भी मिला मुसलमान भाइयों को. और इसी जानिब से हम एक संदेश देना चाहते हैं हिंदुस्तान के तमाम आवाम को कि इसी तरह हिंदू मुस्लिम की एकता कायम रहनी चाहिए और राजकारणी लोगों से कुछ ज़्यादा ताल्लुक़ ना रखते हुए हमारे आपस में एक एकता का प्रतीक देना चाहिए. बस यही बताना चाहते हैं. मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना. हिंदी है, हम वतन है, हिंदुस्तान हमारा. हे आमचे बंधू त्र्यंबकेश्वरला चालले होते. येताना आमची गाठ झाली. आम्ही सामाजिक भावनेतून त्यांचं नाश्ता पाणीचं हे केलं. आम्ही कुठंतरी कमी पडलो असेल तर आम्हाला माफ करावे महाराज. आणि येताना परत यावा, इथं तुमचं परत स्वागत आहे आणि जेवणाचं उत्तम व्यवस्थित तुम्हाला आम्ही जेवण देऊ. येताना परत यावा अशी माझी इच्छा.
शावीर शेख, सी24 तास, संगमनेर. लोहारा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कर्मचारी कमी आणि कामाचा ताण जास्त आहे. त्यामुळे इथे शेतकऱ्यांची कामं वेळेवरती होत नाहीयेत. असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. तसेच हे कार्यालय आडवळणीच्या ठिकाणी असून ते सापडणं कठीण जात आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये हे कार्यालय करावं अशी मागणी शेतकरी करतायत. लोहारा तालुक्याची निर्मिती 1999ला करण्यात आली आहे, परंतु शहरामध्ये सर्वच शासकीय कार्यालय कार्यान्वित आहेत. त्यापैकी उपअधीक्षक भूमिलेख कार्यालय कार्यरत असून तेही भाड्याच्या घरात आहे. लोहारा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात असताना जागा जमिनीबाबतच्या अनेक तक्रारी मोजणीअभावी न्यायप्रविष्ट आहेत. तालुक्यामधील नागरिकांसह शेतकरी विविध कामांनिमित्त या कार्यालयाकडे मोजणी करता धाव घेतात, परंतु कार्यालयामध्ये एकूण मंजूर पद 15 आहेत. त्यापैकी 4 कर्मचारी प्रतिनियुक्तीवरती, 1 तुळजापूर, 2 उस्मानाबाद, 1 भूम तर 1 रिक्त आहे. हे कर्मचारी काम दुसऱ्या तालुक्यात करतात, मात्र पगार लोहारा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामधून उचलतात. त्यामुळे कर्मचारी कमी आणि कामाचा ताण जास्त. त्यामुळे कमी कर्मचाऱ्यांच्या अभावी तालुक्यामधील शेतकऱ्यांची कामं वेळेवरती होत नाहीये. त्यामुळे हे कार्यालय असून अडचण आणि नसून खोळंबा म्हणण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवरती आली आहे. त्यामध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी श्रीमती वैशाली गवई यांच्याकडे उमरगा आणि लोहारा या 2 तालुक्याचा कारभार लादल्यामुळे सर्वसामान्य माणसानं दाद मागायची कोणाकडे असाच प्रश्न निर्माण झालाय. लोहारा येथील सदरील तालुका कार्यालयामध्ये आवश्यक कर्मचारी नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामं वेळेवरती होत नाहीयेत. त्यामुळे तालुक्यामधील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. सदरील कार्यालय भाड्याच्या घरामध्ये असून आडवळणीचे असल्यामुळे हे कार्यालय सर्वसामान्य नागरिकांना सापडणं कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या निगडीमध्ये असलेले आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मोक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. मी श्री अय्यल कोळी, मुख्यालय सहाय्यक उपाधीक्षक भूमी अभिलेख लोहारा, आणि येथे प्रभारी चार्ज माझ्याकडे 1 वर्षापर्यंत होता. आता श्रीमती वैशाली गवई यांच्याकडे उमरगा कार्यालयाकडे चार्ज आहे. हे अतिरिक्त कार्यभार आहे. आणि या कार्यालयामध्ये 15 कर्मचाऱ्याची आस्थापना आहे. आणि 15 पैकी 4 कर्मचारी हे प्रतिनियुक्त बाहेरच्या तालुक्यामध्ये आहेत. त्यापैकी 1 भूमला आहे, श्री गायके म्हणून, 2 उस्मानाबादला आहेत, आणि 1 तुळजापूरला 1 कर्मचारी आहे. तर सध्याला 4 कर्मचारी आमच्याकडे कमी असल्यामुळे कामाचा थोडा ताण पडत आहे आमच्या कार्यालयावर. तर ते मिळावे अशी आमची भूमिका आहे. यशवंत भुसारे, सी24 तास, लोहारा, उस्मानाबाद. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईनाथ साडी डेपो. आपल्या राहुरी शहरात साईनाथ साडी डेपोमध्ये प्युअर सिल्क, कांजीवरम सिल्क, पैठणी, बनारसी शालू, लाछा, कुर्ती, ड्रेस मटेरियल्स, शूटिंग, शर्टिंग सर्व प्रकार उपलब्ध. आमच्याकडे सुरत, बेंगलोर, मऊ, बनारस, कलकत्ता, जयपूर येथील सर्व साड्या उपलब्ध. देण्याघेण्याकरता आहेराच्या साड्या होलसेल दरात उपलब्ध. आकर्षक सूट. साईनाथ होलसेल साडी डेपो. ठिकाण आदित्य कॉम्प्लेक्स, सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेजवळ, कॉलेज रोड, राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 90 49 36 84 93 आणि 82 09 85 70 37. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयामधील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खैरनार यांची विंचूर इथे तातडीनं बदली झाली आहे. दरम्यान हे समजताच शाळेमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे मन निरोप देताना हळहळून गेलं. कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयामधील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खैरनार यांची विंचूर इथे तातडीनं बदली झाली आहे.
हे कळताच शाळेमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे निरोप देताना मन हळहळून गेलं आणि डोळे पाणावलेत. कोपरगाव शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी केबीपी प्राथमिक विद्यालय आहे. इथे सन 2011 पासून ज्ञानेश्वर खैरनार हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. ते येण्याच्या अगोदर शाळेची अवस्था पाहता शालेय कामकाजामध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्यात आलाय. विद्यार्थ्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिलेत. त्यांच्या कार्यकाळामध्येच शाळेमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्यात. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा आदर्श परिसरामधील मराठी शाळांनी घेतला होता. शालेय कामकाज सुरू असतानाच त्यांना विंचूर इथे बदली झाल्याचं समजलं. आपल्या लाडक्या मुख्याध्यापकाला निरोप देताना विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अक्षरशः गहिवरले, तर मुलं आणि मुली तर अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होती. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खैरनार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलेली वागणूक ही इतकी प्रेमळ होती ते यावरून दिसून येत आहे. त्यांच्या या अचानक बदलीमागे नेमकं काय गूढ आहे याची माहिती अद्याप समजली नाहीये. सध्याची शिक्षण व्यवस्था पाहता मराठी शाळांमध्ये आपले पाल्य पाठवण्यास अनेक पालकांचा विरोध असतो. इथे गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाला शिक्षण परवडतं. परंतु मुख्याध्यापक खैरनार यांच्या कार्यशैलीमुळे शाळेचा पट केवळ टिकलाच नाही, तर त्यामध्ये दरवर्षी वाढच होत राहिली आहे. येथील मुलांशी बोलल्यानंतर कोणी म्हणणार नाही की मराठी शाळेची ही मुलं आहेत. इतकं चांगलं शिक्षण, दर्जेदार गणवेश आणि शैक्षणिक साहित्य लोकसहभागामधने इथे उपलब्ध करून दिलंय. त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय लहान मुलांनीही बँकिंग व्यवस्थापन, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक कार्याचं आकलन आणि ज्ञान हे नेहमी देण्यास तत्पर राहिलेत. विद्यार्थी आणि ते यांचं नातं इतकं घनिष्ठ सहसा बघायला मिळत नाही. पण श्री खैरनार सर याला अपवाद ठरलेत. त्यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा याच ठिकाणी सेवा करू द्यावी अशी मागणी आता पालक वर्गानं केली आहे. याबाबत रयत शिक्षण संस्था काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्ही जे प्रेम दिलं त्याची किंमत कशातच होत नाही. मी 2011 साली या शाळेमध्ये आलो त्यावेळेची शाळेची अवस्था आणि आत्ताची अवस्था त्याच्यात सगळ्यात मोठा बदल म्हणजे तुमच्या अभ्यासाची प्रगती झाली आणि तुम्ही बाह्य स्पर्धा देऊन तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेऊन तुमचा स्वतःचाही विकास केला आणि शाळेचा लौकिक वाढवला. तुमच्या डोळ्यात येणारं पाणी हेच माझ्यासाठी फार मोठं प्रशस्तीपत्र आहे. त्याच्यापेक्षा मला कोणी किती काही दिलं आज तरी तुमच्या आश्रमापेक्षा जास्त किमतीचं काहीच नाही माझ्यासाठी. साधे शांत बस, रडू नको. बस रे तू फार रडला तू. बस शांत शांत. सगळे श्रावणी शांत बस. श्रावणी सुंदर. आता तुम्ही रडायचं थांबवा. तुम्ही रडले की मला त्रास होईल, मला त्रास होईल असं वाटतं का तुम्हाला? व्हावं असं वाटतं का? तुम्ही रडायचं थांबवा आता. शांत. माही, माही इकडे, इकडे तू माही. सगळ्यांनी शांत बसा.
योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. मकर संक्रांतीनिमित्त येवल्यामध्ये पतंग उत्सवाची धूम बघायला मिळाली आहे. आबालवृद्धांसह तरुणांनी पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटलाय. येवला शहर हे पैठणी साडीसाठी जगप्रसिद्ध आहे, तसेच पतंगासाठी देखील ते प्रसिद्ध आहे. इथे सकाळपासूनच आबालवृद्ध पतंग उडवण्यासाठी आपल्या घराच्या गच्चीवरती गर्दी करतात. भोगी, संक्रांत आणि कर या 3 दिवसामध्ये व्यापारी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवतात आणि पतंग उडवण्याचा आनंद घेतात. आभाळ पूर्णपणे 3 दिवस पतंगांनी व्यापून गेलेलं असतं. विविध रंगीबेरंगी पतंग डीजे हलगीच्या तालावरती उडवण्याचा आनंद यावेळी घेण्यात येतो. यंदा नायलॉन मांजा बंदी घालण्यात आली आहे. तसेच पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरती पोलिसी कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी एक पथक देखील तयार केलंय. प्रशांत कलंके, सी24 तास, येवला. 15 जानेवारी रोजी शेलगाव देशमुख गावामधनं महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना शेलगाव देशमुख यांच्या वतीनं दिलीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक भूमिहीन शेतकरी, शेतमजूर, युवकांनी एकत्रित येऊन हातामध्ये झाडू घेऊन गावामध्ये स्वच्छता केली आहे. महाराष्ट्र ग्रामीण ग्रेड संघटना शेलगाव देशमुख यांच्या वतीनं 15 जानेवारी रोजी शेलगाव देशमुख गावामधनं दिलीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक भूमिहीन शेतमजूर युवकांनी गावामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत हातामध्ये झाडू घेऊन गावामधील मुख्य रस्त्यावरील केर कचरा स्वच्छ करून इथे स्वच्छता केली आहे. महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेनं राबवलेल्या सामाजिक उपक्रमामध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला आणि स्वच्छता अभियान राबवलंय. हा पहिला कार्यक्रम आम्ही ग्राम स्वच्छता अभियान म्हणजे मागे झालेली जी घाण होती ही घाण आज रोजी आम्ही पूर्ण गावातून साफ केली. यानंतर या गावामध्ये घाण होणार नाही, हे गाव आदर्श कसं होईल या दृष्टिकोनातून पाय उचलून आमचे सर्व कार्यकर्ते संघटनेचे हे स्वच्छता अभियान राबवून पूर्ण व्यसनमुक्ती करून सर्व गरिबांना न्याय देऊन ही संघटना काम करणार आहे. आणि याच्यानंतर आम्ही जो हा उपक्रम राबविला यामध्ये भरपूर या कार्यकर्त्यांनी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती आणि प्रामुख्यानं माझे सहकारी मित्र, हे जे रिपोर्टर, पत्रकार बांधव, विष्णूजी आखरे, गजाननजी ननरवाडे यांनी देखील आम्हाला सहभाग दिला, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि मी माझं बोलतो. गजानन नरवाडे, सी24 तास, मेहकर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईनाथ साडी डेपो. आपल्या राहुरी शहरात साईनाथ साडी डेपोमध्ये प्युअर सिल्क, कांजीवरम सिल्क, पैठणी, बनारसी शालू, लाछा, कुर्ती, ड्रेस मटेरियल्स, शूटिंग, शर्टिंग सर्व प्रकार उपलब्ध. आमच्याकडे सुरत, बेंगलोर, मऊ, बनारस, कलकत्ता, जयपूर येथील सर्व साड्या उपलब्ध. देण्याघेण्याकरता आहेराच्या साड्या होलसेल दरात उपलब्ध. आकर्षक सूट. साईनाथ होलसेल साडी डेपो. ठिकाण आदित्य कॉम्प्लेक्स, सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेजवळ, कॉलेज रोड, राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 90 49 36 84 93 आणि 82 09 85 70 37. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील खाटीक वस्ती क्रमांक 2 मध्ये रस्ता काँक्रीटीकरणाच्या नियमबाह्य झालेल्या रस्त्याच्या कामाची तपासणी त्रयस्थ समितीच्या मार्फत करण्यात येणार आहे, असं लेखी आश्वासन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी दिलंय. त्यामुळे सागर घोलप यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं उपोषण मागे घेण्यात आलंय. आंबेगाव तालुक्यामधील घोडेगाव येथील खाटीक वस्ती क्रमांक 2 मधील रस्ता काँक्रीट करण्याच्या नियमबाह्य झालेल्या रस्त्याच्या कामाची तपासणी त्रयस्थ समितीच्या मार्फत करण्याचे लेखी आश्वासन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी दिले. त्यामुळे खाटीक समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं उपोषण मागे घेण्यात आलं. घोडेगाव ग्रामपंचायतनं दलित सुधारणा योजनेअंतर्गत
170 खाटीक वस्ती क्रमांक 2 इथे सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडनं 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता, परंतु हा रस्ता या वस्तीमध्ये न करता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी बेकायदेशीरपणे दुसरीकडे केलाय। या प्रकरणी खाटीक समाजाच्या वतीनं सागर घोलप यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। त्यानंतर त्यांनी पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याकडे चौकशीसाठी नियुक्ती केली, परंतु त्यांनी ही दिशाभूल करणारा अहवाल सादर केला। त्यामुळे या रस्त्याची त्रयस्थ समितीच्या मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी 9 जानेवारीला घोलप आमरण उपोषणाला बसले होते। या उपोषणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी दखल घेत त्रयस्थ समितीच्या मार्फत चौकशी समिती स्थापन करून रस्त्याच्या कामाची पाहणी करून 23 जानेवारीला जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर केला जाईल असं लेखी आश्वासन दिलंय। चौकशी समितीनं 23 जानेवारीपर्यंत माहिती न दिल्यास 25 जानेवारीला जिल्हा परिषद पुणे इथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सागर घोलप यांनी सांगितलं। यावेळी पंचायत समिती सभापती संजय गवारी, गटविकास अधिकारी जालेंदर पठारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय शेळके, रुपाली घोलप, प्रियंका घोलप आदी या ठिकाणी उपस्थित होते। दलित वस्ती अंतर्गत खाटीक वस्ती क्रमांक 2 याच्या निधीच्या गैरवापराबाबत झाला असून यासाठी मी उपोषणास दिनांक 9 जानेवारी 2020 रोजी बसलो होतो। तर गटविकास अधिकारी यांनी अतिरिक्त CO यांना पत्रव्यवहार करून त्रयस्थ समिती नेमण्यात आलेली असून ती त्रयस्थ समिती चौकशीला मला बोलून माझ्या समेत चौकशी करून दिनांक 23/1/2020 पर्यंत जर चौकशी अहवाल सादर करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे। जर सदर आश्वासन 23/1/2020 पर्यंत पूर्ण न झाल्यास 25 जानेवारी 2020 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर परत हे चालण्याचे उपोषण सुरू ठेवण्यात येईल। साहेब, हे जे आता उपोषण सोडले ना की आपण तर्फे काय आश्वासन देण्यात आले त्याच्याबद्दल थोडं सांगा। माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार सदर प्रकरणाची समिती चौकशीसाठी माननीय कार्यकारी अभियंता, सहाय्यक गटविकास अधिकारी, त्याचबरोबर समाज कल्याण निरीक्षक अशी त्रिस्तरीय समिती नेमलेली आहे। समितीला दिनांक 23 तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना आहे। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव। शेलगाव देशमुख इथे वीज पुरवठा 4 प्रभागांमध्ये 4 विद्युत रोहित्रांद्वारे करण्यात येतो, मात्र प्रभाग क्रमांक 4 मध्ये असणाऱ्या विठ्ठल रखुमाई शाळेजवळ असणाऱ्या विद्युत रोहित्रावरती जास्त विद्युत भार येतोय, त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो। या विद्युत रोहित्रावरील भार कमी करण्यात यावा यासाठी 14 जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। मेहकर तहसील अंतर्गत येत असणाऱ्या मौजे शेलगाव देशमुख इथे विद्युत वितरण कंपनीचे गावामध्ये घरगुती वीज पुरवठा करण्याकरता 4 प्रभागामध्ये 4 विद्युत रोहित्राद्वारे वीज पुरवठा केला जातोय, मात्र प्रभाग क्रमांक 4 मध्ये असणाऱ्या विठ्ठल रखुमाई शाळेजवळ असणाऱ्या विद्युत रोहित्रावरती सर्वाधिक विद्युत भार असल्यामुळे नेहमी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतोय। त्यामुळे सदर विद्युत रोहित्रावरील भार कमी करण्याच्या मागणीसाठी गावामध्ये कायमस्वरूपी वायरमॅन देण्यात यावा आणि गावामधील खराब झालेले पोल त्वरित बदलण्यात यावे। प्रभाग 4 मध्ये नवीन वस्तीमध्ये विद्युत पोल उभे करावे या प्रमुख मागण्यांसाठी 14 जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य एकनाथ खराट आणि विलास कडू यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मी एकनाथ आत्माराम खराट, ग्रामपंचायत सदस्य व माझे मित्र विलास रामभाऊ कड्डक, आम्ही विद्युत वितरण कंपनीचा लपंडा होतो, त्यामुळे ग्राहक जास्त त्रस्त आहेत। गावामध्ये 4 वार्डामध्ये 4 विद्युत रोहित्र आहेत, परंतु प्रभाग 4 मधील रोहित्रावर जास्त भार असल्याने विद्युत पुरवठा खंडित होतो, त्यामुळे सदर रोहित्रावरील भार कमी करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। व दुसरी मागणी श्री भांदा शेळके ते श्रीकृष्ण भुतेकर यांच्या घरापर्यंत नवीन विद्युत पोल जोडणी करण्यात यावी व तसेच शेलगाव देशमुख येथे वायरमन हा मुख्यालय देण्यात यावा। आमच्या प्रामुख्याने अशा मागण्या आहेत, त्या मागण्या प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पूर्ण कराव्या ही आमची मागणी आहे। गजानन नरवाडे, C24 तास, मेहकर।
महिला बाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका राजश्री नवले यांच्या प्रयत्नांमधनं महापालिका हद्दीमधील धवाडी गाव इथे तसेच नवीन समाविष्ट गावामधील धायरी धनगर वस्ती ते बेनगर वस्ती अशा ठिकाणी 6 इंच पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आला। महिला बाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका राजश्री नवले यांच्या प्रयत्नांमधनं महापालिका हद्दीमधील धवाडी गाव इथे तसेच नवीन समाविष्ट गावामधील धायरी धनगर वस्ती ते बेनकर वस्ती अशा ठिकाणी 6 इंच पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आला। पाण्याच्या समस्येनं गेले अनेक वर्ष त्रस्त झालेल्या नागरिकांना आता आपल्या हक्काचं पाणी मिळणार आहे। धाबाडी गाव इथे तसेच नवीन समाविष्ट गावामधील धायरी धनगर वस्ती बेनकर वस्ती अशा ठिकाणी 6 इंच पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आलाय। महिला बाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका राजश्री नवले यांच्या प्रयत्नांमधनं हे काम पूर्णत्वास येणार आहे। या कार्यक्रमासाठी नगरसेविका अश्विनी पोकळे, नगरसेवक हरदास सरवड, नगरसेविका नीता दांगट, सामाजिक कार्यकर्ते दिलीपदादा नवले, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे, भाजपचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष अरुण राजवाडे यांच्याबरोबर सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। आंबेगाव अंतर्गत येणाऱ्या दबाडी परिसरामध्ये आज या ठिकाणी 25 लाख रुपये किमतीच्या पाण्याच्या लाईनचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। हा भाग पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि हा भाग महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, अंतर्गत रस्ते असतील, यासाठी पुणे महानगरपालिकेकडून या 11 गावांसाठी 11 कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला होता। त्याचप्रमाणे या गावासाठी सुद्धा आणि या परिसरासाठी सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिल्याच्या नंतर या ठिकाणी 11 गावासाठी ज्यांची या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून नेमणूक झाली त्या अश्विनीताई पोकळे असतील, त्यांना सहकार्य करणारे या भागाचे नगरसेवक हरिदासजी सरवड, राजश्रीताई नवले, नीताताई दांगट, त्याचप्रमाणे राजाभाऊ लायगुडे हे सर्व नगरसेवक या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वतःच्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी निधी दिलेला होता। परंतु आता आपण पाहतो की या भागामध्ये पाण्याच्या लाईन टाकल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे पाण्याची वितरण व्यवस्था झाल्यानंतर खरं तर या भागातील नागरिकांना प्रेशरनी पाणी गेलं पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्नच करत आहोत। या ठिकाणी आपण पाहतो की नवले या ठिकाणी असणारी पाण्याची टाकी असेल, तळजाई परिसरामध्ये असणारी मोठी पाण्याची टाकी असेल, या सर्व पाण्याच्या टाकीमधून या ठिकाणी दबाडी असेल, 16 नंबर असेल, 15 नंबर असेल, या भागासाठी सुद्धा पाण्याचे चांगल्या प्रकारे वितरण करावायचं आहे, जेणेकरून पूर्वी या भागाला महानगरपालिकेकडूनच काही भागाला पाणी मिळत होतं, परंतु काही भागाला पाणी मिळत नव्हतं। आता हा संपूर्ण भाग पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि हे झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने एक नागरिकांना सुद्धा या ठिकाणी दिला। आणि हा नवीन समाविष्ट भाग असल्यामुळे इथं पाण्याच्या लाईन किंवा ज्या मूलभूत गरजा होत्या त्या करण्यासाठी आपण आपल्या नागरिकांच्या आग्रहाने हे काम करत आहोत। तर या प्रसंगी सर्वच नागरिक आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। हा आत्ताच आपल्या गेल्या 2 वर्षापूर्वी 11 गावं समाविष्ट झाली, त्यावेळेस निवडणुका लागण्याचे काहीही हे नसताना त्यावेळेस आपल्याला या नागरिकांच्या काही समस्या सांगितल्या गेल्या होत्या। तर त्यामध्ये मग धायरी असेल, नवीन समाविष्ट गाव आणि हे दाभाडी गाव, ह्या समाविष्ट गावांमध्ये निधीची पाण्याची गरज ओळखून आपण हे दोन्ही ठिकाणीचं काम करत आहोत। तर यामध्ये स्थानिक नगरसेविका अश्विनीताई पोकळे असतील, आमचे सर्वच माझे सहकारी नगरसेवक
आणि बाकीचे मान्य यांचे सहकार्य लागले आणि सर्वांचेच मी आभार मानते की सर्वजण उपस्थित राहिलात. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईनाथ साडी डेपो. आपल्या राहुरी शहरात साईनाथ साडी डेपोमध्ये प्युअर सिल्क, कांजीवरम सिल्क, पैठणी, बनारसी शालू, लाछा, कुर्ती, ड्रेस मटेरियल्स, शूटिंग, शर्टिंग सर्व प्रकार उपलब्ध. आमच्याकडे सुरत, बेंगलोर, मऊ, बनारस, कलकत्ता, जयपूर येथील सर्व साड्या उपलब्ध. देण्या घेण्याकरता आहेराच्या साड्या होलसेल दरात उपलब्ध. आकर्षक सूट. साईनाथ होलसेल साडी डेपो. ठिकाण आदित्य कॉम्प्लेक्स, सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेजवळ, कॉलेज रोड, राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 90 49 36 84 93 आणि 82 09 85 70 37. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. संगमनेरमध्ये थोर स्वातंत्र्य सैनिक, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्तानं युवा जल्लोष 2020 हा धम्माल कार्यक्रम संपन्न झालाय. हा कार्यक्रम संगमनेरकरांसाठी संस्मरणीय ठरलाय. संगमनेरमध्ये यशोधन मैदान इथे थोर स्वातंत्र्य सैनिक, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांचा युवा जल्लोष 2020 धमाका कार्यक्रम पार पडलाय. अमृतवाहिनीच्या मॉडेल स्कूलच्या 127 विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे पहाट गाणी, वासुदेव, शेतकरी गीतं, कोळी गीतं, पंढरीची वारी आणि शिवराय राज्याभिषेक सादर केलेला देखावा, लावणी, समूह नृत्य, भांगडा या गाण्यांसह विद्यार्थ्यांनी सादर केला. धमाकेदार कार्यक्रमांनी युवा जल्लोष 2020 कार्यक्रम हा संस्मरणीय ठरलाय. यावेळी सौ कंचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजित थोरात, सौ शरोईताई देशमुख, पांडुरंग पाटील घुले, विलास कवडे, सौ निशाताई कोकणे, सौ अर्चनाताई बालोडे, प्राध्यापक बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, रजिस्ट्रार प्राध्यापक बाबूराव गवांदे, अनिल थोरात, भास्कर पाणसरे, सतीश गुंजाळ, संदीप खताळ, MK गुंजाळ आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी हजर होते. कार्यक्रमामध्ये TV स्टार निवेदिका शलाका भेंडे यांच्या खुमासदार निवेदनानं रंग भरले. आकर्षक लाईट व्यवस्था, भव्य स्टेज नियोजन, उत्तम बैठक व्यवस्था यामुळे या कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली. कार्यक्रमासाठी शहरी आणि ग्रामीण भागामधील महिला, युवक, पुरुष यांची सुमारे 20,000 जास्त उपस्थिती लक्षणीय होती. लेडीज तुम्ही लोक का नाही करत आहे? कमॉन उठा उठा ओके, व्हेरी गुड. तुम्ही सगळ्यांनी मधला जो जयंती महोत्सवामध्ये झालेले सर्व कार्यक्रम संगमनेरकरांसाठी संस्मरणीय ठरलेत. कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केलंय. सूत्रसंचालन भास्कर पाणसरे यांनी केलंय, तर बाबूराव गवांदे यांनी आभार मानलेत. यावेळी विद्यालय आणि महाविद्यालयामधील तरुण, विद्यार्थी आणि पालक इथे मोठ्या संख्येनं हजर होते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि कृषी क्रांतीचे सेनानी अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सवानिमित्त आज आपण इथं सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे. 3 दिवसाचा आपला हा जयंती महोत्सव दरवर्षी आपण इथं साजरा करत असतो आणि आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा दरवर्षी हा महोत्सव साजरा करत असतो. स्वातंत्र्य सैनिक, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि कृषी क्रांतीचे सेनानी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाने, त्यांच्या दूरदृष्टीने या तालुक्याचा विकास, या सगळ्या सहकारी संस्थांचा झालेला विकास आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक जो
चांगला जीवनमान आपलं झालेलं आहे, एक चांगलं जीवनमान आहे. आपले मुलं चांगल्या ठिकाणी शिकलेत, सुसंस्कृत झाले आणि ह्या पूर्ण जगाच्या स्पर्धेमध्ये उतरलेत. या ते सर्व ज्यांच्यामुळं झालेलं आहे ते आपले सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचे विचार असेच पुढे ठेवण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आपण कायम दरवर्षी करत असतो. आपण सर्वजणांनी खूप मोठ्या संख्येने या महोत्सवामध्ये सहभाग घेतला आहे, त्याबद्दल मी आपले शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नवीन वर्ष आणि मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये नवीन ज्या शाळा आहेत आणि वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत, त्या प्रत्येक कार्यक्रमाची जाऊन तिथं तपासून चांगल्या पद्धतीने त्याचं सिलेक्शन करून एक खूप चांगल्या पद्धतीने इथं हा परफॉर्मन्स जो होत आहे हे सर्व सिलेक्शन सगळे जे आहे ते आपले गव्हर्नर सर आणि त्यांच्या टीममार्फत हे सगळं होत असतं. त्यांना पण मी धन्यवाद देतो. आणि एक उत्कृष्ट असं व्यासपीठ हे ग्रामीण भागातल्या मुलामुलींसाठी इथं आपण साहेबांच्या वतीनं इथं सगळ्यांना देत असतो आणि याच्यातूनच उद्याचे कलाकार हे घडणार आहेत. काही कार्यक्रम, जसा कालचा कार्यक्रम होता तो जो चांगला कार्यक्रम इथं आपल्या इथं आपण ठेवला आणि याच्यातून आपल्या इथच्या कलाकारांना पण स्फूर्ती मिळते. असे हे विविध कार्यक्रम या महोत्सवानिमित्त आहेत. पहिल्या दिवशी आपण पुरस्काराचा पण कार्यक्रम असतो. या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वजण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी समितीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या इला मानसाचा, जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया, आबाची छाया तुझी समुद्राची माया.
शिरूर तालुक्यातील वाघाळे इथे चासकमांच्या डाव्या कालव्यामध्ये रात्रीच्या वेळी चारचाकी पडून चुलता आणि पुतण्याचा मृत्यू झालाय. बापू बाळू रासकर आणि लक्ष्मण भानुदास रासकर अशी मृतांची नावं आहेत. शिरूर तालुक्यातील वाघाळे इथे चासकमांच्या डाव्या कालव्यामध्ये चारचाकी गाडी पडून चुलता पुतण्याचा मृत्यू झाला आहे. बापू बाळू रासकर आणि लक्ष्मण भानुदास रासकर अशी मृतांची नावं आहेत. दरम्यान चारचाकी वाहन आणि मृतांना क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आलंय. सकाळी वाघाळे परिसरामध्ये चासकमांच्या डाव्या कालव्यामध्ये 400 क्युसेक्सनं पाणी आलं आहे. रात्रीच्या वेळी कारमधनं लक्ष्मण आणि बापू हे दोघे चुलता पुतण्या जात असताना अंदाज न आल्यामुळे चारचाकी कार अचानक कालव्यामध्ये गेली. दोघांना देखील गाडीच्या बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे दोघांचा पाण्यामध्ये गुदमरून मृत्यू झालाय. दोघेही मृत शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावाचे रहिवासी असून ऐन संक्रांतीच्या तोंडावरती गावावर शोककळा पसरली आहे. अरुणकुमार मोटे, C24 तास, शिरूर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी शहरामध्ये मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा. पतंग उडवण्याचा बालगोपाळांनी घेतला आनंद. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयामधील मुख्याध्यापक खैरनार यांच्या बदलीमुळे पाणवले सर्वांचेच डोळे. नियमबाह्य रस्त्याच्या कामाची तपासणी करावी यासाठी सागर घोलप यांनी सुरू केलेलं उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित. आणि संगमनेरमध्ये विद्यार्थ्यांच्या धमाकेदार सादरीकरणानं युवा जल्लोष 2020 ठरलाय संस्मरणीय. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर तमाना बिनधास्त.